की आम्ही आखरी रास्ता म्हणून राजनराजे यांच्याकडे गेलो. ज्या अर्थी तुम्ही आमच्याकडे आलेले आहात त्याचा अर्थच असा की आता तुम्ही अंतिम लढाईला सुरुवात करायचा निर्धार केलेला आहे. मित्रांनो, मैदानाचं नाव शहीद भगतसिंग मैदान. हा काळा चौकी लालबाग विभाग ही कर्मवीरांची, शूरवीरांची आणि संत सज्जनांची खरं तर भूमी. त्यात हे भगतसिंगांच्या नावाचं मैदान. आणि म्हणून माझी तुम्हा सर्वांना, तुम्ही तरुण पोरात, माझी कळकळीची विनंती आहे, जाताना ह्या जरा मैदानातली ना थोडीशी धूळ आपल्या मस्तकी लावून. पण हे करण्यापूर्वी एक गोष्ट करायची, ही वरवरची धूळ नका लावू, थोडीशी खरवड आहे. पण 1970 सालापासून या मैदानात जे मातीचे थर साठलेत ना, त्याने लालबाग बदनाम झाला. लालबाग या राजकारण्यांनी दलालबाग करून टाकली. दगलबाज मराठी राजकारण्यांनी इथे चिखल मिसळला मराठी जीवनाला, भ्रष्टाचारात माखून काढले, दलालीला ऊत आला. माझगाव म्हणजे माझा गाव मराठी माणसानं म्हणायला पाहिजे आणि मराठी माणूस म्हणायचा माझा गाव. आज हा माझगाव जो पूर्वी मराठी माणसाचा माझा गाव होता तो आता परक्यांचा गाव झाला. घरात कशी तरी आपली कोंडून या मी परिसरात अनेक वेळा हिंडलेलो आहे. माझे अगदी जवळचे मित्र वरे याच विभागात राहतात. आज ते इथे उपस्थित सुद्धा आहेत काही त्यातले. पण आता या सगळ्या श्रमिकांच्या वस्तीला खेटून, खेटून नव्हे, आम्हाला हातरून परागंदा करून मराठी माणूस पळतोय म्हणून मी त्याला कधी कधी म्हणतो, अरे शेवटी एक तुम्हाला फक्त अरबी समुद्र शिल्लक राहिला. आता जिथे छत्रपतींचं स्मारक बांधलं आता तिथे तुम्हाला जायची वेळ येईल. ते 5 स्टार 7 स्टार हॉटेल्स इथे व्हायला लागली. आणि मराठी माणसं कुठे, जर मुंबईत शिल्लक असली तर, लालबाग मध्ये शिल्लक असली तर, हे अशी छोट्या छोट्या कोंडवाड्यात जिथे चॉईस दिला ना तर कोंबडी कुत्री सुद्धा राहणार नाहीत अशा छोट्या घरांमध्ये. आणि मला सांगायला दुःख वाटतं, यात नाही माझ्या हृदयाची वेदना आहे की आमच्या त्या 2 खोल्यांचा, हे तुमचे राजकारणी बिल्डर झालेत ना, मी नेहमी म्हणतो राजकारणी एक वेळ चोर दरोडेखोर असतील तर चालतील, ते तर बहुतांशी असतातच, पण ते बिल्डर असतात कामा की मग झाला तुमचा सत्यानाश झाला. ते तुमचे जे खोल्या आहेत ना सगळ्या, ज्याला तुम्ही दिवाणखाना वगैरे काय ड्रॉइंग हॉल म्हणता, त्याच्यापेक्षा आमच्या धनदांड्या जैन गुजराती मारवाड्यांचे संडास आणि बाथरूम सुद्धा मोठी असतात. आज टॉवर बांधले, उद्या काय आयफेल टॉवर बांधणार. ही जी सगळी सत्यानाशाची मराठी माणसाच्या कहाणी आहे ना मित्रांनो, त्याची सुरुवात आज नाही झाली. त्याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा लालबागला कृष्णा देसाईंची हत्या झाली. कृष्णा देसाई पुढे पवईला झालेले डॉक्टर दत्ता सामंतांची हत्या, 2 हत्या. लालबाग टू पवई, पवई टू लालबाग. हा फक्त 2 कामगारांच्या नेत्यांची हत्या नाही झाली, त्याच्याबरोबर अख्खी कामगार चळवळ मारली गेली. आणि आज त्याची फळं म्हणून तुम्ही हे जे काय सगळं जगणं भोगताय ना, त्याची कुठेतरी फळं त्यावेळेला बीजारोपण झालं. कामगार या शब्दाला किंमत होती एकेकाळी. कामगार म्हटल्यानंतर त्याला प्रतिष्ठा होती. 60-70 सालापर्यंत उद्योगपतीला चोर म्हटलं जायचं, लुटेरू म्हटलं जायचं, दिवा भीतासारखे जगायचे. आज कामगारावर काय वेळ आली? बेवारस, लावारस, एखादा अश्वत्थामा जसा तेल द्या करत फिरतो ना,
एखादा भिक्षेकरी भिक्षांदेही करत फिरावा, जोगवा मागत फिरावा, तसं मला नोकरीत कायम करता का, नोकरीत पगार वाढवता का, अशी भिका मागत फिरायची या मराठी माणसावर वेळ आली. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय, फक्त लालबाग, मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, रायगड इथलीच ही कहाणी नाही. 35 वर्ष हे सगळं बघतोय. आणि म्हणून आम्ही उठलो. एक जण या मूलभूत प्रश्नाला हात घाला तयार नाही. अरे मराठी माणूस कोण, कामगार की मालक? मराठी माणूस कोण, कामगार की व्यापारी? आणि या कामगारांच्याच गोष्टी नाही बोलायच्या. बोलायला सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू, प्रत्यक्षात लुटालुटीचा केंद्रबिंदू. म्हणून आम्ही उठलो. संत तुकाराम म्हणायचे,